ॲक्च्युली वाटलं 10 वाजल्यापासून मुलं आहात, पण तुमचा उत्साह पाहून आनंद वाटला. आज जो आहे की मुलुंड परिसरातील शालेय परिसर तंबाखूमुक्त करण्याचा जो एक अभियान होतं, तर त्याचा सांगता समारंभ आज आपण इथं करीत आहोत. आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर महेश पाटील सर, अपर पोलीस आयुक्त पूर्व विभाग. या कार्यक्रमासाठी अतिशय कमी वेळेत आंबेडकरांनी उपस्थित झालेले आहेत असे ज्येष्ठ अभिनेते पुष्पा सोपटे सर. आणि आजच्या कार्यक्रमाचे एक दुसरे प्रमुख अतिथी आणि युवा कलाकार सर्वांचे आवडते आपले जे आहेत गौरव मोरेजी. या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस दलासाठी नेहमी सहकार्य करतात अशी विविध समितीचे सन्माननीय सदस्य, बऱ्याच जे NGO ज्यांनी आम्हाला मोहिमेमध्ये साथ दिलं त्याचे सन्माननीय सदस्य, बरेच पत्रकार बंधू तिथे आलेले आहेत. आवर्जून त्यांचं पण मी स्वागत करतो. ही अभियान जे ज्यांच्यासाठी राबवलं गेलं आणि तो उपस्थित सर्व शिक्षकवृंद आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या भविष्यासाठी हे अभियान राबवलं गेलेलं आहे असे इथं उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर हा पूर्ण अभियान आणि आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे सातत्याने प्रयत्न करतात ते आमचे सर्व सहकारी पोलीस अधिकारी आणि अंमलदार. तंबाखूमुक्त शालेय परिसर 2025 हे एक अभियान आज इथं पूर्णत्वास येत आहे. आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि ह्या मोहिमेदरम्यान जी कारवाई झाली तर त्याचं अहवाल वाचन करण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आहे. मी जस्ट काही गोष्टी तुम्हाला सांगतो. आता जर सांगण्यात आलं, माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहेत महाराष्ट्र राज्य, त्यांनी एक अतिशय महत्त्वाकांक्षी असा 100 दिवसाचा कृती आराखडा शासनाच्या सर्व विभागाला दिलेला. यामध्ये सर्व जनतेला जनताभिमुख प्रशासन आणि करण्यासाठी काही निकष दिलेले आहेत. आणि त्या निकषामध्ये जे आहे की एक नाविन्यपूर्ण उपक्रम, लोकांच्यासाठी उपक्रम राबवणं हे अपेक्षित होतं. मुंबई पोलीस दल जे आहे, माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय विशेष पोलीस आयुक्त सर, माननीय सहपोलीस आयुक्त सर आणि माननीय अपर पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलीस दल सातत्यानं काम करत असतं. आणि विशेषतः ज्या बेकायदेशीर ज्या पाण्याच्या टपऱ्या आहेत त्याबद्दल एक खूप मोठी मोहीम इथे चाललेली होती. आणि त्या मोहिमेचीच एक पुढचा पार्ट म्हणून जो आहे की आम्ही ही मोहीम परिमंडळ 7 मध्ये राबवलेली आहे. यामध्ये जे आहे की एक कोटपा एक ॲक्ट आहे, सिगरेट अँड टोबॅको प्रोडक्ट प्रोहिबिशन ॲक्ट म्हणून एक ॲक्ट आहे 2003. अतिशय छोटा ॲक्ट आहे. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पण कदाचित तो अभ्यासासाठी वगैरे असणार, माहीत असणार. अतिशय छोटा ॲक्ट आहे, परंतु त्यातलं एक कलम जे आहे, त्यातलं एक कलम अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ते कलम म्हणजे 6B. आणि या 6B मध्ये असं अपेक्षित आहे की शाळेच्या 100 या प्रिमाइसमध्ये तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होऊ नये. तर हा एक धागा आम्ही पकडून आम्ही ही मोहीम राबवलेली आहे. ही मोहीम राबवताना आमचा उद्देश अतिशय साधा सोपा होता की विद्यार्थ्यांच्यासाठी, विद्यार्थी म्हणजे कोण तर देशाचं भविष्य, देशाचं फ्युचर. आणि हे विद्यार्थी जे आहे त्यांना कोणत्याही प्रकारे व्यसन, कुठल्याही प्रकारचं व्यसन किंवा अंमली पदार्थाचं सेवन त्यांच्यापर्यंत पोहोचू नये, त्यांचं करू नये. आणि असे पदार्थ त्यांना उपलब्ध होऊ नये. आपण एक मानवी प्रवृत्ती आहे, आपण जीवनामध्ये त्याच गोष्टीला अट्रॅक्ट होतो जे आपल्याला इझिली अवेलेबल होतात. तर इझिली अवेलेबल होतात
जसं की आता मला हे इझिली अवेलेबल झालं, परंतु आता मला तिथलं काय घ्यायचं मला तिथंपर्यंत जायला लागलं. मला आणखीन एखादं पुस्तक घ्यायचं असेल मला माझ्या गाडीतून मागवावं लागेल किंवा ऑफिसवरून मागवावं लागेल. तर हा साधा सोपा सिद्धांत होता आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी अशा गोष्टी कुठल्या उपलब्ध होऊ नये त्यांच्या स्कूलच्या प्रिमाइसमध्ये, या अनुषंगानं 6B आम्ही मोठ्या प्रमाणात राबवलेलो होतो. आणि अशीच प्रकारची मोहीम आम्ही राबवली होती आणि शालेय परिसर तो तंबाखूमुक्त करण्याचं अभियान आमच्या इथे राबवण्यात आलेलं होतं. हे अभियान करताना जसं आम्ही याचा प्रयत्न केला, तयारी केली, त्याची पूर्वतयारी सर्व आमचे जे राबवणारे सर्व अधिकारी अंमलदार यांना मार्गदर्शन केलं, त्यांना समजून सांगितलं ही योजना कशी आहे. ही योजना राबवण्यामध्ये जे आहे की अतिशय एक नोडल अधिकारी निर्माण करणं किंवा नेमून देणं गरजेचं होतं. मुंबई पोलीस दलाची एक अतिशय कौतुकास्पद एक बाब ही आहे की इथलचे जे निर्भया पथक आहे अतिशय सक्रिय आहे. प्रत्येक शाळा कॉलेजच्या प्रिमाइसमध्ये जातात, शाळा कॉलेजला भेटी देतात, तिथल्या मुलांना किंवा नवीन कायद्याची माहिती देतात, मुलांच्या विषयक कायद्यांची माहिती देतात आणि सातत्यानं विद्यार्थ्यांच्या मध्ये जे आहे थांबून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करणं, पोलीस तुमच्यासाठी आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी निर्भया पथक सातत्यानं काम करत असतं. तर ह्याच निर्भया पथकाचा रीच इतक्या विद्यार्थ्यांमध्ये असल्यामुळं, शाळेमध्ये असल्यामुळं त्यांना आम्ही नोडल अधिकारी बनवलं. त्याचबरोबर हे जे काम आहे फक्त पोलीस दलाचं नाही, तर यामध्ये विविध विभाग पण आहे. जसं म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, हेल्थ आहे, अँटी टोबॅको मिशन आहे, या सर्वांना आम्ही समन्वय घेतलं, त्यांच्या बैठका घेतल्या आणि योजना त्यांना पण सांगितली. आणि आमची ही योजना जी आहे जानेवारीच्या पहिल्या वीकपासून चालू केलेली आहे. तर ही योजना आम्ही चालू केली आणि मागच्या जानेवारी फर्स्ट वीकपासून जे आहे 2-2.5 महिन्यापर्यंत आम्ही ह्याचं कार्यान्वयन जे आहे सातत्यानं केलेलं आहे. ही योजना राबवताना आम्ही 3 टप्पे ठेवलेले होते आणि हे 3 टप्पे जे आहेत की पहिला टप्पा हे होता की शाळा कॉलेजला भेटी देणं. परिसरातल्या हद्दीतल्या सर्व शाळा कॉलेजपर्यंत आमचे पोलीस अधिकारी अंमलदार पोहोचलेले आहेत, निर्भया सातत्यानं पोहोचत आहे. तिथे भेटी देणं, तिथे गेल्यानंतर जे आहे कोटपा ॲक्ट 6B मध्ये किंवा कोटपा ॲक्टमध्ये एक निकष आहे, तर ते सगळं शाळेच्या प्रिमाइसमध्ये 2 बोर्ड असणं अपेक्षित आहे. की पहिला बोर्ड की हा प्रिमाइस जो आहे तंबाखूमुक्त आहे आणि दुसरा बोर्ड समजा तिथं कुठलं सेवन होत असेल तर तो दंडनीय गुन्हा आहे. हे सर्व जे आहे की बोर्ड लावणं हा पहिला टप्पा होता. दुसरं जे आहे की आपण मुंबईमध्ये जे आहे खूप लोकसंख्या आहे, खूप शाळेच्या प्रिमाइसमध्ये बरेचसे दुकानं वगैरे पण आहेत, काय शासन मान्य पण आहे, परंतु तिथं पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही त्यांना नोटिसा दिल्या की कोणत्या तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करू नये, लेखी नोटिसा देणं आणि काय विनापरवान्याच्या टपऱ्या होत्या तर त्यावरती निष्कासनाची कारवाई करणं हा दुसरा टप्पा होता. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा टप्पा आहे की जे विनापरवान्याच्या टपऱ्या आहेत तर त्याचं सातत्यानं म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या वगैरे संपर्कात राहून निष्कासन करणं. तर हे 3 टप्पे ठरवण्यात आलेले होते आणि या 3 टप्प्यामध्ये काम करताना परिमंडळातील 8 पोलीस स्टेशनमध्ये 257 शाळा आणि 38 कॉलेज इथंपर्यंत आमचे सर्व निर्भया पथक तर आहेच, परंतु त्याचबरोबर बीट अधिकारी, बीट मार्शल आणि आमचे वरिष्ठ जे अधिकारी जे आहेत तिथंपर्यंत पोहोचलेले आहेत, शाळा भेटी वगैरे दिलेल्या आहेत. ही योजना काय आहे, कुणासाठी राबवतो, तर शाळेसाठी राबवतो. शाळा प्रशासनाला आम्ही एक पत्र पण दिलेलं होतं आणि त्यामध्ये सविस्तर काय अपेक्षित आहे हे पण त्यांना कळवलं होतं. त्यानंतरनं शाळेच्या परिसरामध्ये जे आहे की काय ही योजना कायदा 2003 मध्ये असल्यामुळं काही स्कूल किंवा कॉलेज ॲडमिशनला हे फलक लावलेले पण होते, परंतु आम्हाला ह्या स्पेसिफिक ह्या ड्राईव्हमध्ये पूर्तता करणं होतं. तर ते 295 पैकी 203 बोर्ड पोलीस प्रशासनानं लावलेले आहेत आणि ही बोर्ड लावल्यानंतर जे आहे की जे दुकानं जे आहेत परवानाधारक आहेत तर त्यांच्यावरती नोटिसा देऊन पण म्हणजे काय त्यांचं चालूच होतं की तंबाखूजन्य पदार्थाची विक्री वगैरे जे आहे ते किंवा विनापरवाना ते अशा 635 इस्माच्या विरुद्ध जे आहे कारवाई करून 1,27,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलेला आहे. ही मोहीम जी आहे सातत्यानं चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 45 अतिक्रमित टपऱ्या ज्या आहेत की आपण पूर्ण निष्कासन केलेला
कोणत्याही शाळेच्या परिसरामध्ये ह्या 45 ज्या टपऱ्या होत्या तिथून पूर्णतः निष्कासन केलेलं आहे। ज्या टपऱ्या ज्या होत्या त्यांच्यावरती 196 लोकांवरती कारवाई केलेली आहे आणि ज्यांना आपण नोटिसा दिलेल्या होत्या तरी पण त्यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्री करत होते अशांच्या दुकानाचा परवाना रद्द व्हावा म्हणून जवळपास 18 लोकांच्या विरुद्ध आम्ही त्यांना परवाना रद्द होण्याचं पत्रव्यवहार केलेला आहे। ही मोहीम राबवताना जे आहे की आम्ही एक विशेष उपलब्धी पण आम्हाला मिळाली की ती ही की बरेचसे दुकानदार जे आहे ही कारवाई आम्ही जर चालू केली, आमचे जे नोडल अधिकारी आमची टीम सातत्याने तिथं पोहोचत होत तर त्यावेळेस त्यांनी आज सांगितलं की सर आम्ही जे हे तंबाखूजन्य पदार्थाची विक्री जी होते ते आम्ही बंद करून आमचा व्यवसाय बंद करू किंवा आम्ही दुसरा व्यवसाय करू। मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, बरेच जण इतर आपले जे आर्थिक येतात तर त्याला जे त्याचा आर्थिक जे सोर्स आहे ते पण बंद होऊ नये म्हणून आम्ही त्यांना वेगळा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि जवळपास जे आहे की 32 लोकांनी जे आहे तंबाखूची दुकानं बंद करून तिथं शालेय वस्तू किंवा जीवनावश्यक वस्तूची दुकानं चालू केलेली आहे। त्याचबरोबर जे आहे 43 लोकांनी जे आहे ते त्यांच्या जे टपऱ्या ज्या होत्या बंद केलेल्या आहेत। अशा पद्धतीनं जे आहे की ही मोहीम आम्ही जे ठरवली होती तर पूर्ण शाळेपर्यंत पोहोचणं, सर्व शाळेच्या प्रीमाइसमध्ये बोर्ड लावणं, सर्व जे दुकानला नोटिसा देणं, नोटिसा देऊन पण तिथे कारवाया करणं, अनाधिकृत टपऱ्या त्या बंद करणं आणि जे व्यवसाय परिवर्तन करतायत त्यांना प्रोत्साहित करणं आणि जे कायद्याचं जे अंमलबजावणी पोलीस जी इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी आहे त्याच्यामुळं हे सामाजिक काम असलं तरी सुद्धा कायद्याचं अंमलबजावणी करणं हे आम्ही पूर्णतः केलेलं आहे आणि जवळपास 635 जे कोर्टाच्या कारवाया दरम्यानच्या काळात केलेल्या आहेत। हे करताना जे आहे की आम्हाला शाळा प्रशासन तिथले शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, प्रशासन आहे, त्यांचं खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे। बरेचसे NGO आमच्यासोबत आले, त्यांचं पण खूप चांगलं सहकार्य आम्हाला लाभलं। ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये त्यांनी अतिशय सकारात्मक सहभाग नोंदवलेला आहे। प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी आहेत, त्यांचं पण आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे। आज न्यूज ते PPT दिसत नाही परंतु खूप चांगल्या माध्यमातून त्यांनी आम्हाला आमच्या न्यूज वगैरे प्रसारित केलेले आहेत आणि ही मोहीम जी आहे ही दरम्यानच्या काळामध्ये जे सातत्यानं काम करून आम्ही ही मोहीम जी आहे की आता जे ठरवले 3 टप्पे होते तर ते 3 टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि प्राऊडली आपण जे असं सांगू शकतो की मुलुंड परिमंडळातील 8 पोलीस स्टेशनमधला शालेय परिसर आज तंबाखूमुक्त झालेला आहे। आता हा परिसर तंबाखूमुक्त झाला आणि आता ही तंबाखूमुक्त झाल्यानंतरनं आता पुढे काय आणि हा परिसर जो आहे तंबाखूमुक्त ठेवण्याची जबाबदारी कोणाची, तर हे परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे। सर्व शाळा प्रशासनाची आहे, सर्व NGOची आहे, सर्व जे सामाजिक कार्यकर्ते त्यांची आहे। पोलीस नो डाऊट पोलिसांची इम्प्लिमेंटिंग ऑथॉरिटी पोलीसच आहे परंतु ही जबाबदारी आम्हा सर्वांची आहे। विशेषतः ही मोहीम ज्यांच्यासाठी राबवली आणि त्याचे मोठ्या संख्येने जे उपस्थित आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांची, त्या सर्व युवकांची ही जबाबदारी आहे। तुम्हाला आमचे निर्भया पथक वगैरे सातत्याने तुमच्यासमोर येतात आणि बऱ्याच वेळा ते तुमचे संपर्क करतात। तुम्हाला पोलीसचा हेल्पलाईन नंबर पण दिलेला आहे, सर्वांना माहीत असणार नंबर। कुठल्याही पद्धतीनं आता मी तुम्हाला सर्व युवकांना आवाहन करतो की तुम्ही आता लीड घ्यायचा आणि तुमचा परिसर जो तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी आपण एक बाहेर स्टँडी केली ना, तंबाखूमुक्त ठेवण्याची जबाबदारी आता माझी म्हणजे आपल्या स्वतःची आणि तुमच्या शाळेच्या प्रिमाइसमध्ये दरम्यानच्या काळामध्ये आमच्या लोकांनी जी कारवाई केली, पुन्हा ती टपरी चालू झाली किंवा पुन्हा त्या दुकानामध्ये विक्री होत असेल तर 112 नंबर दाबायचा, आमचं निर्भया पथक, आमचे बीट मार्शल, आमचे पोलीस तिथे येणार आणि कारवाई करणार। हा परिसर पूर्णतः तंबाखूमुक्त ठेवण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। दरम्यानच्या काळामध्ये आमच्या सर्वच पोलीस अधिकारी अंमलदारांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे। पोलिसांचं कामाचं वैविध्य खूप असतं, प्रायोरिटी वेगवेगळ्या असतात, तरी पण मागच्या 2-2.5 महिन्यामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून ह्या विद्यार्थ्यासाठी एक चांगलं भविष्य, एक चांगलं वातावरण निर्मिती आणि एक चांगलं फ्युचर देण्याचा प्रयत्न पोलीस दल यांनी केलेला आहे। आणि आम्ही जे आहे की
पोलीस जे आहे सातत्यानं तुमच्या सोबत आहे. ही योजना इथं यशस्वी झाली असं डिक्लेअर करताना ही योजनेचं सातत्य राहणार हे पण मी विश्वास तुम्हाला देतो. आणि आज इथं सर्वजण आपण आलात आणि आपण सर्व मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्यामुळे पुन्हा एकदा अतिशय सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. पूर्ण जे अभियानादरम्यान आपण सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल पण मी आता सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि माझं प्रस्तावना आणि अहवाल वाचून थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.